नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चालू घडामोडी हा विषय सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच चालू घडामोडीमध्ये घडलेली सगळ्यात महत्त्वाची घडामोड ज्याच्यावरती पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो ती म्हणजे आपल्या भारत देशामध्ये पहिली टॅक्सी सुविधा सहकारी तत्वावरती सुरू झाली आहे आणि जिचं नाव आहे भारत टॅक्सी सुविधा. भारत टॅक्सी सुविधा. ठीक आहे. आता कुठे सुरू झाली? नोव्हेंबर 2025 मध्ये नवी दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे. राष्ट्रीय केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई शासन विभाग, ई गव्हर्नन्स डिपार्टमेंट या दोघांच्या माध्यमातून ही भारत टॅक्सी सुविधा भारतामध्ये चालवली जाणार आहे आणि ही भारतातली पहिली सहकारी तत्वावर कोऑपरेटिव्ह बेसिस वरती असणारी पहिली टॅक्सी सुविधा असणार आहे. सरकारचं लक्ष 2026 मध्ये जवळजवळ 20 शहरांमध्ये त्या ठिकाणी सुरू करण्याचं आहे. म्हणजे या वर्षी लक्षात घ्या, मुंबई, पुणे, भोपाळ, लखनौ, जयपूर अशी जी महत्वाची शहरं भारतामध्ये आहेत या शहरांमध्ये अगदी माफक दरात म्हणजेच अवघ्या पहिल्या 4 किलोमीटरसाठी फक्त 30 रुपये या दराने हे सहकार टॅक्सी सुविधा, भारत टॅक्सी सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळं याचा नक्कीच सर्व प्रवाशांना फायदा होणार आहे. आणि जर बघितलं तर आतापर्यंत जवळजवळ 650 मालक आणि ड्रायव्हर यांनी या त्या ठिकाणी स्कीम मध्ये भाग घेतलेला आपल्याला दिसतो. नक्कीच याच्यामुळे आपला प्रवास सुखकर होणार आहे. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा, देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा म्हणजे भारत टॅक्सी सेवा, ज्याच्यावर पेपरला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. धन्यवाद.